विचारा. नाना, काय सांगाल, तुम्ही आंदोलन केलंय राहुल गांधींचं? आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने आज राहुल गांधींच्या विरोधामध्ये राजव्यापी आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असताना राहुल गांधींनी जे वक्तव्य बाहेर देशात जाऊन केलं की आरक्षण बदलणार पाहिजे, त्याचा पहिल्यांदा आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करतो. आणि आरक्षण रद्द करण्यामुळं जे आमचे दलित बांधव आहे त्यांच्या मनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भीतीचं निर्माण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि त्याचबरोबर राहुल गांधीमध्ये जे अनेक दिवसापासून जे त्यांच्या पोटामध्ये होतं ते आज त्यांच्या होटावर आल्यामुळं आज आम्ही संपूर्ण शिवसैनिक लवकरात लवकर राहुल गांधीने देशाची सर्व आमच्या दलित बांधवांची या ठिकाणी माफी मागावी म्हणून आम्ही सर्वांनी या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीने पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध म्हणून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. लवकरात लवकर जर राहुल गांधींनी या देशाच्या सर्व नागरिकांची जर माफी नाही मागितली ह्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र प्रमाणामध्ये या ठिकाणी शिवसेनेच्या स्टाईलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आणि राहुल गांधीला या ठिकाणी आम्ही स्वस्थ बसून देणार नाही. लवकरात लवकर राहुल गांधींनी या देशाची माफी मागावी त्याबद्दल आम्ही आज या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन केले आणि या ठिकाणी राहुल गांधीचा जाहीर निषेध करतो आम्ही सर्वजण. नाही, राहुल गांधींना बदनाम करण्याचा त्यांनी विडाच उचललेला आहे. अर्धवट गोष्टी ऐकतात आणि अर्धवटासारखे वागतात. एवढं राहुलजींना घाबरायची गरज नाही आहे. पूर्ण वाक्य आपण ऐकलं पाहिजे आणि पूर्ण वाक्यामध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या दिवशी समानता येईल त्या दिवशीचा विषय आपण करू, पण भाजपवाल्यांना समानता आणायची नाही आहे. मग या सगळ्या गोष्टी करण्याचा उगाच कशासाठी? मागच्या वेळेला असं स्टेटमेंट काहीतरी केलं होतं आलूचं सोन्याचं, तेही पूर्ण वाक्य सांगितलेलं नाही. आजही पूर्ण वाक्य सांगत नाही आहे. हे अशा गोष्टी करून चालत नाही. तुम्ही या देशातले आहे, राहुलजी पण या देशातले आहेत. राहुलजी एका स्वातंत्र्य सैनिकाच्या देशातले राहुलजी आहेत, ज्यांनी बलिदान दिलेलं आहे त्या घराण्यातले ते आहेत. काँग्रेसचे ते पाईक आहेत. तुम्ही लोक फक्त बदनामीसाठी काही कराल तर कोणी खपवून घेणार नाही. देशातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे काय झालेलं आहे आणि काय बोलतायत, म्हणून देश काही भरकटल्या जाणार नाही आहे. तुमची ही नौटंकी बंद करा भाजपवाल्यांना.